प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त दाखवला. इकडे अर्जुन आणि सायलीने आता प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर उघडा पडलाय. कारण अर्जुन आणि सायलीच्या हाती प्रियाचे आता खरे DNA रिपोर्ट्स आलेले आहेत. आणि आता प्रतिमा आणि रविराज या दोघांना सुद्धा विश्वासात घेत अर्जुन सायलीने प्रियाचा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आणलेला आहे. प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य आता सगळ्यांच्या समोर आणत एक एक करत प्रियाच्या पापांचा घडा आता सगळ्यांसमोर फोडलेला आहे. आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, अर्जुन सायलीने या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने जुळून आणल्या, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला जरी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. इकडे प्रिया आता अधिराजसोबत लोणावळ्याला आलेली असते, कारण तिला आता संतोषला पकडायचं असतं. पण त्या सगळ्यामध्ये आता असं झालेलं आहे की संतोष हा पोलिसांच्या हाती सापडल्यामुळे प्रियाच्या हाती काहीच लागत नाही आहे. प्रिया संतोषला खूप सारे कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते, पण त्याच्याशी काहीच कॉन्टॅक्ट होत नाही. आणि प्रियाला आता कुठेतरी असं वाटतं की संतोष पोलिसांच्या हाती तर लागला नसेल ना. प्रिया घाबरलेली असते आणि त्यामुळे ते आता अधिराजला म्हणते की आपण लगेचच परत जाऊया. पण आता इथे अधिराज म्हणतो की तुला लोणावळ्याला तर राहायचं होतं, मग आता अचानक काय झालं. प्रिया म्हणते की नाही, मला नाही राहायचं, आता माझा मूडच गेला. अधिराजला तिचं वागणं वियर्ड वाटतं. अधिराज म्हणतो की अगं पण असं काय करते, तुलाच लोणावळ्याला यायचं होतं ना. प्रिया म्हणते पण आत्ता मला इथे नाही राहायचं आहे, प्लीज आपण आत्ताच्या आता निघून जाऊया. खरं तर प्रिया खूपच घाबरलेली असते. तिला असं वाटतं की आता अर्जुन सायलीच्या हाती माझी विरोध पुरावा सापडला तर माझं काही खरं नाही आहे. आधी मला तिथे जाऊन काय चाललंय हे बघावंच लागेल. इकडे अधिराज हा प्रियाच्या सगळ्या गोष्टींची अपडेट्स अर्जुन आणि सायलीला देत असतो. तो अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो की प्रिया आता लोणावळ्यातून निघायचं म्हणते. खरं तर आम्ही ते पोहोचलो आणि माहीत नाही काय झालं, ती लगेच म्हणते की आपण रिटर्न जाऊया. नक्कीच ती ज्या गोष्टीसाठी आलेली आहे ती गोष्ट झाली नाही आहे. अर्जुन म्हणतो की आम्हाला माहीत झालं की ती कशासाठी आली आहे. ती तिकडे संतोषला भेटायला गेली होती आणि संतोषला पोलिसांनी पकडलं आहे. त्याच्यामुळे तिला आता तिथे राहून काही उपयोग नाही आहे, म्हणून ती लगेचच निघाली असणार आहे. सायली म्हणते की प्रिया, वा, तुझी ही पळापळ चालली ना, ते बघून खूपच चांगलं वाटतंय. अशीच पळत राहा, पण तुझ्या हाती आता काहीच लागणार नाही आहे. तुझे 12 तर मीच वाजवणार आहे. अर्जुन आता म्हणतो की प्रिया इकडे येते म्हणजे ती आता पुन्हा एकदा आपल्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवत राहणार. आपण काय करतो काय नाही, आता एक काम करायला हवं. प्रिया इकडे आली की तिला घरात मम्माला सांगून कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकून ठेवायला हवं. आणि सगळ्यात आपलं पहिलं मिशन म्हणजे आपल्याला संतोषला गाठायचं आहे. ऊर्जा आपलं काम करेलच, पण आता प्रियाला एकाच वेळेला एक्सपोज करण्याची वेळ झालेली आहे. इकडे DNA टेस्टचे रिपोर्ट्स मी आता चैतन्यला आणायला पाठवलंच आहे. एकदा का DNA रिपोर्ट्स आपल्या हातात मिळाले की आपण प्रियाचा बॉम्ब आता सगळ्यांसमोर फोडू शकतो. सायली म्हणते की आपण घाई तर करत नाही ना. अर्जुन म्हणतो अजिबातच नाही, आपल्याला प्रियाच्या विरोधात सबळ पुरावे सापडलेले आहेत. आपण खरं तर DNA टेस्ट रिपोर्टसाठी थांबलो होतो आणि ते रिपोर्टसुद्धा आज येणार आहेत. म्हणजे आज तीच योग्य वेळ आहे. आज कोर्टामध्ये प्रियाचा खोटा चेहरा सगळ्यांसमोर आणायचाच. ती खोटी तन्वी आहे हे तर समोर येणार, पण तिच्या प्रत्येक पापांचा धडा आज मी तिथे वाचणार आहे. एकदा का फक्त ते रिपोर्ट्स हातामध्ये येऊ देत, मग प्रियाचे 12 कसे वाजवायचे हे चांगलंच माहिती आहे. तेवढ्यातच प्रियाचा जुना बॉयफ्रेंड आता अश्विनला फोन करतो आणि त्याने आता प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा गोळा केलेला आहे. तो त्याने सुद्धा आता सांगितलंय की मी आजच तो पुरावा तुमच्याजवळ आणून देतो. सली म्हणली की बरं झालं, प्रियाच्या विरोधात आता सगळे पुरावे आपल्या जवळ उभे झालेले आहेत. फक्त एकदा का संतोषनी साक्ष दिली म्हणजे झालं. इकडे अर्जुन सायली आता रिपोर्टची वाट बघत असतात आणि तेवढ्यात चैतन्य रिपोर्ट्स घेऊन येतो. अर्जुन म्हणतो अरे किती वेळ, कधीपासून वाट पाहतोय. चैतन्य म्हणतो प्रियाचा बॉयफ्रेंड सँडी भेटला होता, त्याने सुद्धा काही रिपोर्ट्स दिलेत, ते सुद्धा घेऊन आलो म्हणून उशीर झाला. अर्जुन आता ते एन्व्हलप घेतो आणि लगेचच ते रिपोर्ट्स बाहेर काढून रिपोर्ट पाहतो. आणि ज्यावेळेला आता अर्जुन सायली ते रिपोर्ट्स पाहतात, आता त्यांना जो रिझल्ट हवा होता तोच आलेला आहे. म्हणजे प्रियाचे आणि प्रतिमाचे DNA रिपोर्ट्स हे मिसमॅच आहेत. सायली म्हणते बघा, ही मुलगी आपल्याला इतकं खोटं बोलते, आज तर तिच्या विरोधात आपल्याला पुरावासुद्धा सापडलेला आहे. प्रिया, आता तुला कोणीच वाचू शकणार नाही आहे. आणि अर्जुन आता जे सँडीने दिलेले रिपोर्ट्स आहेत ते सुद्धा पाहतो. त्याच्यामध्ये तर खूप मोठा खुलासा केलेला आहे. तर अर्जुन म्हणतो की आपल्याला प्रियाच्या विरोधात रिपोर्ट सापडले, DNA टेस्टचे रिपोर्टसुद्धा आले आहेत. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आपल्याला ही गोष्ट आता सगळ्यांना सांगायला हवी, खास करून प्रतिमा आत्या आणि रविराज काका. जर ऐन वेळेला कोर्टात आपण हे सत्य सगळ्यांच्या समोर आणलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. ते तिथे कोर्टात स्वतःला सावरूसुद्धा शकणार नाही आहेत आणि एन केसच्या वेळेला आपल्याला त्यांना सावरतासुद्धा येणार नाही आहे. त्याच्यामुळे आता लगेच आपल्याला ही गोष्ट रविराज काका आणि प्रतिमात्या यांना आताच सांगायला हवी. सायली म्हणते आपण जे चाललो आहे ते बरोबर चाललो आहे ना, ही गोष्ट आता सांगून आपण चूक तर करत नाही आहोत. अर्जुन म्हणतो की नाही, अजिबात नाही, हीच ती वेळ आहे. आत्ता सांगितलं नाही आणि जर कोर्टामध्ये त्यांना गेल्यावर समजलं तर त्यांना त्या गोष्टीचा जास्त त्रास होईल आणि मुळात त्यांच्या मागे आपण ह्या सगळ्या गोष्टी करतोय हे कळल्यानंतर त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला त्यांना विश्वासात घेऊन सांगायलाच हवं. अर्जुन सायली आता प्रतिमा आणि रविराज यांना भेटायला चाललेले असतात. प्रिया मात्र डोळे लावून बसलेली असते.
अर्जुन साली आता पुढची नक्की कोणती स्टेप घेणार आहेत, काय करणार आहेत. अर्जुन सालीला बाहेर जाताना बघून प्रियाला धक्काच बसलेला असतो. साली म्हणते की हे दोघं आता कुठे चालले, आता यांचं काय नवीन प्लॅनिंग सुरू आहे, संतोषला तर भेटायला चालले नसणार ना. प्रिया म्हणते की नाही नाही, अर्जुन तर पनवेल सोडून बाहेर जाणार नाही. मग आणि त्या संतोषला पोलिसांनी तर चोराच्या आरोपाखाली पकडलं, त्यामुळे हे लोक संतोषपर्यंत पोहोचू शकतच नाहीत. इकडे अर्जुन सायली इकडे प्रतिमा आणि रविराज यांना भेटायला आलेले असतात. इथे प्रतिमा आणि रविराज यांना सायली आणि अर्जुन या दोघांना बघून खूपच आनंद होतो. प्रतिमा म्हणते अर्जुन सायली तुम्ही इथे आणि असे अचानक. रविराज सुद्धा म्हणतात अरे कळवलं सुद्धा नाही, काही महत्त्वाचं काम होतं का, कारण अर्जुन महत्त्वाचं काम असल्याशिवाय इथे येत नाही. अर्जुन म्हणतो की हो तसंच महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच मी आज तुला भेटायला आलेलो आहे, खूप महत्त्वाचं बोलायचं. रविराज म्हणतात महत्त्वाचं काही गंभीर तर नाही ना बाबा. प्रिया तन्वीने आणखीन काही घोल करून ठेवला नाही आहे ना. आणि एवढ्यात आता प्रिया ही अर्जुन सालीच्या मागावर आलेली असते आणि तिला कळतं आता हे किल्लेदारांच्या घरी आलेत. प्रिया म्हणते की हे दोघं किल्लेदारच्या घरी का आलेत, आता त्यांचं ह्या दोघांचं यांच्याकडे काय काम असणार आहे. ह्या अर्जुनला माझ्या विरोधात काही पुरावा तर सापडला नसेल ना, आणि तो किल्लेदारला दाखवायला गेला नसेल ना. प्रिया घाबरली आहे, तिला काय करावं आता काहीच कळत नसतं. रविराज म्हणतात की बोल ना काय महत्त्वाचं काम होतं. अर्जुन आणि सायली म्हणतात आज आम्ही तुम्हाला जे काही सांगणार आहोत ते तुम्हाला ऐकायला आणि पचवायला सुद्धा खूप जड जाणार आहे, कारण पण ते सत्य आहे आणि ते आम्हाला तुला सांगायलाच हवं. रविराज म्हणतात अर्जुन तू एवढ्या गंभीरपणे आम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोयस म्हणजे हे नक्कीच तन्वीच्या बाबतीत काहीतरी असणार आहे, नक्कीच तिने आणखीन मोठा काहीतरी कांड करून ठेवला असणार आहे. प्रतिमा म्हणते की काय झालं, आणखीन काय करून ठेवलं आहे तिने. अर्जुन म्हणतो की ही खूप मोठी गोष्ट आहे. अर्जुनने आता त्याच्या हातामध्ये असलेले ते DNA रिपोर्ट्स आहेत ते रविराजांच्या हातात देतो आणि म्हणतो की सिनियर तू हे बघ. जेव्हा रविराज आता ते DNA रिपोर्ट्स उघडून पाहतात आणि त्यांना खूप मोठा धक्का बसलाय. प्रतिमा आणि तन्वीचे DNA रिपोर्ट्स आणि तेही निगेटिव्ह. आता रविराज म्हणतात की हे काय आहे अर्जुन. अर्जुन म्हणतो की हेच खरं आहे, इतके दिवस मी आणि सायली ज्या सत्याच्या शोधामध्ये होतो तेच हे सत्य. प्रिया ही तुमची मुलगी नाही आहे, प्रिया तन्वी नाही आहे, ती खोटी मुलगी आहे. रविराज म्हणतात पण तुला हे कसं कळलं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की ज्या वेळेला नागराज काकाने मला कोडं घातलं होतं आणि ज्या वेळेला मी आणि साली त्या कोड्याचं उत्तर शोधायला गेलो तेव्हा आमच्या समोर आलं की प्रिया व्यक्ती म्हणजे प्रियाच, म्हणजे प्रियाने आपल्यापासून काहीतरी लपवलं आहे आणि ती गोष्ट फक्त नागराज काकाला आणि प्रियाला माहिती आहे. आणि त्यावेळेला आम्ही एक गोष्टीचे संदर्भ लावत गेलो आणि त्याच वेळेला आम्हाला एक गोष्ट लक्षात आली की कुठेतरी प्रिया आपल्याशी खोटं बोलते आहे. आणि त्याच वेळेला आपल्याला कळलं की प्रिया ही तन्वी नाही आहे. मी त्यावेळेला तिचे ब्लड टेस्ट केले होते. होळीच्या वेळेला जेव्हा तिचे ब्लड टेस्ट केले तेव्हा तिचा ब्लड ग्रुपसुद्धा वेगळाच आला होता. प्रियाने प्रतिमात त्यांना रक्त द्यायला टाळाटाळ केली, त्याचं कारणसुद्धा हेच होतं. आणि म्हणून आम्ही या गोष्टीच्या मुळाशी जायचं ठरवलं. आणि प्रियाला जेव्हा कळलं की आम्ही या सगळ्या गोष्टी शोधतोय, तिच्या शोधात आहोत, आणि तेव्हा तिने आमच्या वाटेत बरेच अडचणी आणल्या. तिने आमचा जीव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आमचा जो अपघात झाला होता तो दुसरा तिसरा कुणी नाही तर प्रियानेच घडून आणला होता. आता रविराजांना आणि प्रतिमाला खूप मोठा धक्का बसला की हे सगळं म्हणजे सगळं प्रियाने घडून आणलं होतं. अर्जुन म्हणतो की हो हे सगळं तिने घडून आणलं होतं. आणि एक करत आता इथे अर्जुन आणि सायलीने प्रियाचे सगळे कारनामे रविराज आणि प्रतिमा यांच्या समोर आणलेले आहेत. प्रियाचा खोटा मुखवटा तर आता त्यांनी रविराज आणि प्रतिमा यांच्या समोर आणलेला आहे. अर्जुन म्हणतो खरं तर ही गोष्ट आम्हाला तुम्हाला आधीच सांगायची होती, पण आमच्याकडे तसे ठोस पुरावेच नव्हते. याआधीसुद्धा आम्ही तो प्रयत्न केला होता, पण प्रियाने DNA टेस्टचे रिपोर्ट बदलले होते. पण यावेळेला मात्र आम्ही खूप अतिहुशारीने ते DNA रिपोर्ट्स प्रियापर्यंत पोहोचूच दिले नाही आहेत. आणि आता प्रिया या सगळ्यामध्ये पुरती अडकणार आहे. आणि हा शांताचा जो काही खून झाला आहे तो सुद्धा प्रियानेच केलेला आहे. तिला मला या सगळ्यामध्ये अडकवायचं होतं. तिला असं वाटलं होतं की या सगळ्यामध्ये मी अडकलो की मी जेलमध्ये राहणार आणि ती बाहेर मुकाट फिरू शकेल आणि ह्या सत्यापर्यंत कोणीच पोचू शकणार नाही. पण इथे आता असं अजिबात होणार नाही आहे. आणि आता इथे अर्जुन सालीने प्रियाच्या विरोधात जेवढे काही म्हणजे पुरावे गोळा केले ते सगळेचे सगळे आता इथे रविराज आणि प्रतिमा यांना दाखवलं आहे. अर्जुन म्हणत असतो की आज कोर्टामध्ये मी हे सगळं काही सिद्ध करणार आहे, पण त्याआधी मला तुम्हाला विश्वासात घ्यायचं होतं. मला माहीत होतं की हा धक्का तुम्हाला पचवणार नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की जे काही आहे ते आधी तुम्हाला सांगून टाकायचं. रविराज आणि प्रतिमा आता इथे म्हणतात की अर्जुन जे काही झालं त्यात आम्ही तुझ्या पाठीशीच आहोत. प्रतिमा म्हणत असते की मला खात्रीच होती की ही मुलगी आपल्यापासून काहीतरी लपवते. जेव्हा जेव्हा ती माझ्यासमोर आली माझ्या भावना तिच्यापर्यंत कधी जुळलेल्याच नाहीच. मला कायम असं वाटायचं की ही माझी मुलगी आहे तर मला तिच्याबद्दल प्रेम का वाटत नाही, आपुलकी का वाटत नाही, पण त्याचं कारण हेच होतं, ही आमची मुलगी नाहीच आहे. रविराज म्हणत असतात जर प्रिया आमची मुलगी नाही आहे, प्रिया तन्वी नाही आहे, तर मग आमची तन्वी कुठे आहे. आता मात्र इथे प्रतिमा आणि रविराज दोघंसुद्धा पॅनिक होतात. रविराजला आता अर्जुन म्हणत असतो की काळजी करू नकोस, आपली तन्वीसुद्धा जिवंत आहे आणि ती या जगात आहे. कारण जेव्हा प्रियाने सॅम्पल बदलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने खऱ्या तन्वीचं सॅम्पल आणलं होतं आणि ते सॅम्पल माझ्याकडे आहे आणि त्या सॅम्पलची आणि प्रतिमा त्याची मी DNA टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आहे.
मग ज्या अर्थी प्रियाने खऱ्या तन्वीचं सॅम्पल आणलं, याचा अर्थ खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला माहीत आहे आणि ती कुठे आहे हे सुद्धा तिला माहीत आहे आणि त्यामुळे आपण खऱ्या तन्वीपर्यंत लवकरात लवकर पोहोचूच. पण आधी प्रियाचा हा खोटारडेपणा सगळ्यांच्या समोर आणायचा आहे. आजच्या केसच्या रिलेटेड प्रियाच्या विरोधात जेवढे काही पुरावे आहेत ते सगळेच्या सगळे आता इथे अर्जुनने रविराज यांना दाखवलेलं आहे. प्रियाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ती अश्विनला कशा प्रकारे फसवतीये, तिचं आणि अधिराजबरोबर असलेले संबंध, हे सगळं सगळं काही आता इथे जेव्हा रविराजांसमोर दाखवलं गेलं, रविराज आणि प्रतिमाला खूप मोठाच धक्का बसलाय की मुलगी इतकी खतरनाक आणि इतकी डेंजर आहे